गहिवरले ज्ञानदेव डोळे गेले भरीसन, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. बहीण भावाचं असं तिखट गोड मिश्किल आणि तितकंच हळवं नातं खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अशा सोप्या शब्दात उलगडून दाखवतात. आपले लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तर लाडक्या बहिणींच्या वात्सल्याची आणि प्रेमाची बागच फुलवली आहे. 40 गावातील भाऊ बहिणीच्या ममत्वाची ही अलौकिक वारी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली आहे. गावखेड्यात वाटा तुडवीत आपले सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेविका या फायटर वुमन, त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव व्हावा या उदात्त भावनेने सुरू केलेल्या भाऊबीज सोहळ्याचे हे 5वे वर्ष आहे. 2020 मध्ये भाऊबीज सोहळ्याचा दीप आमदार मंगेशदादा चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांनी पेटवला. हा माहेरपण सोहळा म्हणजे लेकरांचे हित वाहे माऊलींचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती अशा उत्कृष्ट भक्तीचा प्रसाद आहे. द्रौपदीला श्रीकृष्णाने दिलेल्या रक्षण वचनाचा दरवळ यात आहे. रक्षाबंधनाच्या पर्वणीची यात साधना आहे. म्हणूनच या माहेरपण सोहळ्यासाठी रक्ताचा नाही तर हक्काच्या भाऊरायाच्या अंगणात आलेल्या समस्त लाडक्या बहिणींचे मनापासून स्वागत. ताईंनो, तुमच्या पदस्पर्शाने तुमचंच माहेर आनंदून गेले आहे. तुमच्यातील स्त्री शक्तीला, वात्सल्याला आणि ममत्वाला आमचा त्रिवार प्रणाम. राजकारणाचे यशापयश भौतिक प्रगतीत मोजण्याचा एक प्रघात आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या व्याख्येला नवा आयाम देताना चाळीसगाव तालुक्यात निरपेक्ष नात्यांची पैठणी विणली. त्यांनी गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे बळ दिले. तरुणांच्या मनात रायगडच्या समाजदायित्वाची वाट पेटवली तर ज्येष्ठ नागरिकांच्या भाळी पंढरपूर वारीचा बुका लावला. हा 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा वस्तुपाठ आहे. विचारांना कृतीची जोड असली की विकासाचा आषाढी एकादशी सारखा सोहळा होतो. प्रगती प्रति पंढरपूर होऊन जाते. गत 6 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी हेच साध्य केले आहे. 40 गावचा चेहरा मोहरा बदलताना रचनात्मक विकासाला चालना दिली आहे. गेल्या 65 वर्षात प्रथमच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी मिळवला. प्रलंबित प्रश्नांच्या गाठी सोडवत 40 गावच्या स्मार्ट व शाश्वत विकासाचे मंगल कलश ठेवले. कुणालाही अभिमान वाटावा अशा वेगाने 40 गाव विकासाच्या वाटेवर पुढे जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मंगेशदादा चव्हाण यांना सर्वांनीच मतांचे सत्पात्री दान दिले असले तरी लाडक्या बहिणींची मत ओंजळ जरा जास्तच होती. 86,000चे मताधिक्य हा 40 गाव मतदारसंघातील गेल्या 65 वर्षातील विक्रम आहे. या ऐतिहासिक विजयाच्या शिल्पकार लाडक्या बहिणीही आहेत. महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत 40 गाव तालुक्यात नवीन 50 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदभरती करण्यात येऊन त्यांना नियुक्ती देण्यात आल्या. आमदार मंगेशदादा या लाडक्या बहिणींसाठी हक्काचा भाऊ झाले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेविका यांचा सन्मान करतानाच त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मामाचा आहेर ही अभिनव योजना स्वखर्चाने सुरू केली. गेल्या 4 वर्षात 103 भाचींना आमदार मंगेश मामांनी प्रत्येकी 25,000 रुपयांप्रमाणे 25,75,000ची भेट दिली आहे. रक्ताचा नव्हे तर हक्काचा भाऊ म्हणून आमदार मंगेशदादा या बहिणींच्या मागे उभे राहिले आहेत. ते नेहमी म्हणतात, ताई, तू तुझा फाटका संसार कष्टाने भरसरी करून घराचे गोकुळ करते, वात म्हणून जळत राहते आणि अवघ्या घरात उजेडाचे दान पेरते. म्हणूनच तू निर्माल्य नाही तर निर्मिती आहेस, आदी माया, आदी शक्ती आहेस अशा शब्दात स्त्री शक्ती समोर नतमस्तक होतात. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतानाच समस्त लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा.